आणि एक मोठी बातमी येते अमरावतीतून। चिखलदरा पर्यटन स्थळावर एक मोठा अपघात झालाय। 600 फूट खोल दरीत 4 चाकी पडलेली आहे, तर गाडीमधून 6 पर्यटकांना वाचवण्यात यश आलंय। चिखलदरा येथे निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते आणि अशातच चिखलदरा घाट रस्त्यामध्ये शहापूर येथून अर्धा किलोमीटर पुढे एका पर्यटकाची गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं 600 फूट खोल दरीतून खाली पडून हा अपघात झाला। या गाडीमध्ये एकूण 6 व्यक्ती होते, यामध्ये 4 व्यक्ती आणि 2 मुलांचा समावेश होता। घटनेची माहिती मिळताच DDRF अमरावती येथील टीमनं आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व व्यक्तींना दरीतून सुखरूप बाहेर काढलंय। हे सर्व पर्यटक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे यांच्याकडून। सुरेंद्र, काय अधिक माहिती येते अपघातासंदर्भात? प्रणिता, नक्कीच चिखलदरा जर म्हटलं तर विदर्भाचा काश्मीर याला म्हटलं जातं आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी आनंद घेण्यासाठी येत असतात। थंडीचं वातावरण होते, सध्या पावसाचं वातावरण असल्या कारणात संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहे आणि या दरम्यान ही 4 चाकी गाडी जी आहे ते 600 फूट खोल दरीत जे कोसळली, यामध्ये जवळपास 6 पर्यटक होते आणि ड्रायव्हरचं नियंत्रण जे आहे ते स्टेअरिंग सुटल्यानं ही गाडी जी आहे ते दरीत कोसळल्याची माहिती मिळाली। घटनास्थळी जी माहिती प्रशासनापर्यंत माहिती पोहोचल्यानंतर DDRFची टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि तात्काळ त्यांना कुठून बाहेर काढलेलं आहे। दरीतच बघितली असेल तर खोल अशी ही दरी होती आणि स्थानिक लोकांनी सुद्धा यामध्ये मदत केली आणि दोऱ्याच्या सहाय्याने रेस्क्यू टीम करत या पर्यटकांना वाचवण्यात आलेलं आहे। मात्र काही किरकोळ जखमी त्याच्यामध्ये आहेत। यामध्ये 6 वयस्क आणि 2 मुलांचा देखील समावेश होता आणि जर बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण नागमोडी वळण आहे, तरी खोऱ्याचा हा रस्ता आहे आणि पर्यटक या ठिकाणी गर्दी करत असतात, त्यामुळेच हा अपघात झाल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे। नक्कीच सुरेंद्र, मोठी जीवितहानी टळलेली आहे। अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।